नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवम वरती। तर आजचा खास ब्लॉग असणार आहे तो म्हणजेच भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा साजरा होणारा बैलगाडा महोत्सव आपल्या मुंबईमध्ये होणार आहे आणि तो म्हणजे उसाटणे, पनवेलमधील उसाटणे इथे होणार आहे आणि तो आज बैलगाडा महोत्सव पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। आणि आपल्यासोबत आपला मित्र सातारवाला आद्या, तुम्ही त्याला ओळखत असाल, तो आपला मित्र असणार आहे, साहिल असणार आहे। आणि काय सांगशील आद्या, कसं काय नाही, एकदम मजेत आहे आणि आज एन्जॉय करायचं फुल, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातनं बैल आलेले आहेत आणि तीच बघण्यासाठी आपण सुद्धा इथं आलेलो आहे। आणि शिवभाऊ नक्कीच खूप मजा येणार आहे, कारण एकदम लढत आपल्याला बघायला मिळेल, एकदम मोठ्या मोठ्या शर्ती आहेत, तर एन्जॉय करणार आहे आपण आज नक्कीच। आपण आता संपूर्ण अड्डा बघूयात। आपला भाऊ साहिल आणि सातारवाला आद्या आपल्यासोबत असणार आहेत आणि तर सगळं आपण आता मैदान दाखवूयात, तर तुम्ही नक्की बघा, तुम्हालाही आवडेल, तर चला पाहूयात। मित्रांनो, इथे कुस्तीचा आखाडा बघू शकता, अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे कुस्तीसाठी आणि आपल्याला थोड्याच वेळात आता कुस्ती पाहायला भेटणार आहेत, बघू शकता। आणि अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे, बघू शकता। या साईडला आपलं मैदान आहे बैलगाडा शर्यतीचं। मित्रांनो, बघू शकता या साईडला संपूर्ण बिनजोडचं मैदान आहे आणि समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला आणि अतिशय सुंदर असं रूप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं। आणि या साईडला संपूर्ण स्टेज आहे आयोजकांचं आणि सत्कार समारंभ इथे होत आहे, बघू शकता। राष्ट्रीय पंच भालचंद भोपी यांचा मित्रांनो, रायफल 81 घाट गाजवणारा बैल आज मुंबई गाजवायला आलेला आहे, बघू शकता। महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलगाडा महोत्सवामध्ये आज आलेला आहे रायफल। तर बघू शकता मित्रांनो, राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मथुर आजच्या बैलगाडा महोत्सवाच्या शर्यतीसाठी तयार आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला शर्यत पाहायला भेटणार आहे, बघू शकता मथुर। मित्रांनो, आकाश मोहन राऊत यांचा सुंदर म्हणजेच बदलापूरचा सुंदर आपल्या समोर आहे आणि आजच्या बैलगाडा महोत्सवाच्या शर्यतीसाठी तो आलेला आहे, बघू शकता सुंदर। तर मित्रांनो, जयेशदादा पाटील यांचा सोन्या आपल्या समोर आहे, बघू शकता सोन्या 50-50। अतिशय देखणा बैल आहे, बघू शकता सोन्या। बघू शकता दोन अतिशय सुंदर अशी बैल आहेत पाहण्यासाठी आज आलेले आहेत। मित्र, नाव काय तुझं? नयन। कोणती बैल घेऊन आलाय? चंद्र आणि लक्ष आहे बघा आपल्यासमोर। शर्यत जमली आहे का? आता काढताय का? तर भारी बघा, आज शर्यतीसाठी शुभेच्छा बरं का। रानाशी जमले का शर्यत? म्हणजे समोर रान आहे का? चांगलं आहे बघा आणि आजच्या शर्यतीत नक्की गुलाल करा, शुभेच्छा बरं का भावा, धन्यवाद। मित्रांनो, विद्याशेठ बोईर कुंडेवाल यांचा सर्जा आणि कुबेर आपल्या समोर आहेत, घरचा साज आहे, बघू शकता। 43-42 नंबरचे सर्जा आणि कुबेर आपल्या समोर आहेत आणि आजच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलगाडा महोत्सव आहे त्यातल्या शर्यतीसाठी आज सज्ज आहेत आपल्या समोर, बघू शकता। शर्यत जमली का दादा? नाही जमली ना अजून, तर बघूया लवकरच जमेल शर्यत आणि आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो, बघू शकता भारत बैलाचे मालक उत्तम शेठ आणि मांगडी दादा आपल्या समोर आहेत। आणि अतिशय सुंदर असं आयोजन आहे या मैदानाचं आजचं बैलगाडा महोत्सव महाराष्ट्र। मित्रांनो, बघू शकता किसना आत्ताच गुलाल करून आला आणि समोर आपल्या बाजी सुद्धा आहे आणि मथुर सुद्धा आत्ताच गुलाल करून आलाय, बघू शकता मथुर। मित्रांनो, बघू शकता कुस्तीचा पंचर गर्दी करू नका रे, पैलवान चला बाहेर। आणि अतिशय सुंदर असं कुस्तीचं आयोजन केलेलं आहे। पुढे हे करा, असं काय करता? आणि या साईडला महिलांचा उत्सव चालू आहे आणि ते मैदान आहे।
तर मंडळी, आज आपण उसाटणे अड्ड्यामध्ये बैलगाडा महोत्सव म्हणजे सर्वात पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला बैलगाडा महोत्सव पाहिलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आपल्यासोबत होता सातारवाला आद्या. तर कसं काय आजचा उत्सव कसा काय होता? एकदम मस्त वाटलं. एकदम खूप छान मोठ्या मोठ्या गाड्या बघितल्या, थोडं समालोचन पण केलं आणि सत्कार वगैरे झाला. त्याच्यामुळे कमिटी, आयोजक, संयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आज सांगायचं म्हणजे वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर सातारवाला आद्याचं त्यांनी आज मथुरची गाडी पळत असताना समालोचन केलं आणि खूप भारी समालोचन केलं. सर्व मैदानांमध्ये सर्व पब्लिकला आवडलं आणि खूप जणांनी त्यानंतर त्याला येऊन कौतुक केलं की तू अतिशय चांगलं असं समालोचन करतो. खरंच आद्या, तुझा आवाजही चांगला आहे आणि नक्की तुला या क्षेत्रामध्ये प्रगती भेटेल. आणि खरंच आजचा ब्लॉग खूप भारी होता. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.